राहुल गांधींविरोधात आंदोलन करणाऱ्यांविरोधात काँग्रेस आक्रमक। आज राज्यभर काँग्रेस आंदोलन करणार। या आंदोलनाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा जाहीर पाठिंबा। भारतातील 70% अनुसूचित जातीच्या लोकांच्या मनात राहुल गांधींनी भीती निर्माण केली। आम्ही आरक्षण रद्द करू शकतो अशी भीती दाखवली आणि त्यामुळे राहुल गांधींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अनिल बोंडेंची मागणी। राहुल गांधींविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे भाजप खासदार अनिल बोंडेंवर गुन्हा दाखल। अमरावतीमधील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद। केंद्रीय कॅबिनेटकडून एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मान्यता। आगामी हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्याची शक्यता। 2029 पासून लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र घेणार असल्याचा अंदाज। एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला 16 पक्षांचा पाठिंबा तर 3 पक्षांचा या प्रस्तावाला विरोध। एक देश एक निवडणूक हा प्रस्ताव व्यावहारिक नाही, मुद्दा वळवण्यासाठी या प्रस्तावाला मंजुरी। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका। एमआयएम पक्षाचा एक देश एक निवडणुकीला विरोध। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना वगळता कोणालाच निवडणुका अडचणीच्या नाहीत। ओवेसींचा मोदी शहांवर हल्लाबोल। आधी महापालिकेच्या निवडणुका घ्या। एक देश एक निवडणूक प्रस्तावावर राज ठाकरेंचा केंद्राला सल्ला। तर राज्याचे अधिकार आणि स्वायत्तता अबाधित राहणार का? राज्य सरकार कोसळलं तर लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पाहायची का? राज ठाकरेंचे महत्त्वाचे प्रश्न। पंतप्रधान मोदींनी 2024च्या लोकसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात वन नेशन वन इलेक्शनचा समावेश केला होता। पहिल्या 100 दिवसातच मोदींनी देशाला दिलेलं आश्वासन पूर्ण केलं। चंद्रशेखर बावनकुळेंची वन नेशन वन इलेक्शनवर प्रतिक्रिया। वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना क्रांतिकारी आहे। या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। सध्या देशामध्ये असलेल्या मुद्द्यावरून लोकांना भरकटवण्याचा सरकारचा प्रयत्न। पालिका, महाराष्ट्र, हरियाणा निवडणुका सोबत का घेतल्या नाहीत? खासदार अरविंद सावंत यांचा सरकारला वन नेशन वन इलेक्शनवरून सवाल। बिलाला विरोध करणार असल्याचंही स्पष्ट केलं। महाराष्ट्रात निवडणुका घेऊ शकत नाहीत। जम्मूमध्ये टप्प्याटप्प्यानं निवडणुका घेतायत आणि एक देश एक निवडणुकीबाबत बोलतायत। आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका। निवडणुका प्रामाणिक आणि निष्पक्षपणे व्हाव्यात। वन नेशन वन इलेक्शनवरती आमदार बच्चू कडूंची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम नाही, कडूंचं वक्तव्य। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बैठकीत जागावाटपावर चर्चा। विधानसभेसाठी महायुतीत 70 पेक्षा अधिक जागांवर दावा केला जाणार असल्याची माहिती। तर विद्यमान आमदारांचं तिकीट न कापण्याची बैठकीत हमी। जागावाटपाबाबत महायुतीची 24 आणि 25 सप्टेंबरला 2 दिवसीय बैठक। वाद असलेल्या जागांवर दिल्लीमध्ये अमित शहांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती। सप्टेंबर अखेरपर्यंत महायुतीचं जागावाटप पूर्ण होणार। महायुतीच्या विश्वसनीय सूत्रांची माहिती। विधानसभेच्या जागांबाबत महायुतीच्या नेत्यांची चर्चा सुरू आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढच्या आठवड्यात नागपूर आणि संभाजीनगर दौऱ्यावर। विदर्भ आणि मराठवाड्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार। मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक। 6 ते 7 जागांवर तिढाव तर मुंबईतल्या 36 जागांवरची चर्चा जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर। काँग्रेस पक्ष जरा जास्त व्यस्त आहे, पण त्यांना आम्ही सांगितलं की आपण लवकरच बैठक घेऊन जागावाटपाचा निर्णय घेतला पाहिजे। संजय राऊत यांची काँग्रेसवर टीका। मुंबईच्या जागावाटपाचा विषय संपला असल्याचंही वक्तव्य केलं। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कटोरा घेऊन फिरतायत। शरद पवार सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करू इच्छितात। काँग्रेसमध्ये नाना पटोलेंसारखे 10 नेते तयार झाले। चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका। राज्यात केवळ महिला मुख्यमंत्री होऊन प्रश्न सुटणार नाहीत। वर्षा गायकवाडांना रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर। अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास आनंद, रुपाली चाकणकरांचं वक्तव्य। राज्यामध्ये शिवसंग्राम संघटना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये 5 जागा लढवणार। शिवसंग्रामच्या प्रमुख ज्योती मेटे यांची माहिती। मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यापूर्वीच बुलढाण्यामध्ये लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीचे बॅनर झळकले। अज्ञातानं शहरामध्ये हे बॅनर लावले। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबतच इतर अनेक मंत्री आज बुलढाणा दौऱ्यावर। 24 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा। मोदींच्या हस्ते पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचं उद्घाटन होणार।
29 सप्टेंबरला उद्धव ठाकरेंचा नागपूर दौरा, कळमेश्वरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये आज शिवसेनेचा मोर्चा, माजी खासदार रावसाहेब दानवेंकडून सिल्लोड सोयगावच्या जनतेचा पाकिस्तानी म्हणून उल्लेख केल्याचा आरोप, दानवेंवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी. अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकार मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, जबर मारहाणीमध्ये जय मालोकारचा मृत्यू झाल्याचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट. 30 जुलैला हा सगळा गोंधळ झाला होता. अंतरवाली सराटीतील जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस, मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम. अंतरवाली सराटीच्या सोनियानगर भागामध्ये ओबीसींचं उपोषण सुरू, मंगेश ससाणे यांच्यासह 6 ओबीसी आंदोलकांचं उपोषण. येत्या काही दिवसात प्रति आंदोलन उभं करणार, संयोजन समिती या संदर्भात निर्णय घेणार. जरांगेंच्या आंदोलनानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची भूमिका. धनगरांना आदिवासीतून आरक्षण दिल्यास सरकारला 85 मतदारसंघात परिणाम भोगावा लागेल. धनगर आणि धनगड एक नाही, सरकारनं जीआर काढला तर जोरदार विरोध करू, आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचा इशारा. पंढरपूरच्या पोखरापूर गावामध्ये धनगर समाजाचं आंदोलन, संताजी वाघमोडेंकडून अंगावर पेट्रोल टाकत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न. 8 दिवसात धनगरांचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन 2014 मध्ये देणाऱ्या फडणवीसांना महाराष्ट्रात फिरू का देता, शरद पवार गटाच्या अण्णा डांगेंचा सवाल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित नाटक मला काहीतरी सांगायचंय लवकरच रंगमंचावर. संग्राम समेळ याच्या एकपात्री नाटकामध्ये शिंदेंच्या नाट्यमय राजकीय खेळीचा डाव, सेन्सॉर बोर्डाकडे नाटक सध्या असल्याची सूत्रांची माहिती. मुंबईमध्ये आज कविवर्य नाधो महानोर पुरस्कार सोहळा संपन्न होणार, शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडणार. जैन फाउंडेशनच्या अशोक जैन, दिग्दर्शक जब्बार पटेल, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहतील. महाराष्ट्रामध्ये टाटा पॉवरकडून अक्षय सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून 400 मेगावॅट वीज पुरवठा होणार. 4 महिन्यात हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित. राज्यातील आजपर्यंतचा सर्वात मोठा अक्षय ऊर्जा प्रकल्प असल्याची माहिती. राज्यातल्या शाळांमध्ये मोबाईल बंदी करा, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार इंदोरीकर महाराजांची मागणी. ते अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर इथल्या कीर्तनात बोलत होते. कांदिवलीमध्ये महिला पोलीस शिपायाचा विनयभंग, गुंड हरीश मांडवरकरसह 4 जणांविरोधात विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. न्यायालयानं चौघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. आईवरून शिवी दिल्यानं ठाण्यामध्ये तरुणाकडून सुपरवायझरची हत्या, आरोपी प्रशांत कदमनं क्राईम सिरीज पाहून कट रचून हत्या केली, पोलिसांची माहिती. गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू असताना इमारतीचं छत कोसळून 30 ते 40 जण जखमी, भंडाऱ्याच्या बारभा गावातली घटना. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रशासनाचा मोठा दिलासा, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिम मंजूर. पावसामुळे सोयाबीन पिकाचं 50%पेक्षा जास्त नुकसान झालं होतं. धनंजय मुंडेंची कृषी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक, खरीप 2023 मधील अपात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांच्या अहवालांची फेरतपासणी करून त्यांना विमा भरपाई देण्याचे धनंजय मुंडे यांचे विमा कंपनीला निर्देश. कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या परळी विधानसभा मतदारसंघात विरोधकांकडून 23 तारखेला आक्रोश मोर्चा, शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचं आयोजन. नागपूरमधील काटोल तहसील कार्यालयाच्या मुख्य दारावर बैल बांधून शेतकऱ्यांचं आंदोलन, वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन. भंडाऱ्यामध्ये नाथजोगी समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा, 4 वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न तर आईचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी मोर्चा, प्रकरण दडपणाऱ्या दिघोरीच्या ठाणेदारावर कारवाईची मागणी. मुंबईमध्ये गणेश मूर्ती विसर्जन सोहळ्यानंतर 18 तासात 14,370 बॅनर फलक काढण्यात आले. मुंबई महापालिकेच्या अनुज्ञापन विभागाची कारवाई. मुंबईमध्ये नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांवरील 550 मेट्रिक टन निर्माल्य संकलन, निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याची कार्यवाही सुरू. तर विविध चौपाट्यांवर मिळून 2 दिवसात 363 मेट्रिक टन घनकचरा संकलन. जळगाव जामोदमध्ये गणेश भक्तांवर लाठीचार्ज केल्याप्रकरणी मलकापूर उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी निलंबित. दारूच्या नशेत गणेश भक्तांवर अनावश्यक लाठीचार्ज केल्याचा देवराम गवळीवर आरोप. मुंब्र्यामध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ झेंडे फडकले. ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ मुस्लिम समाजानं पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवले.
आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यामध्ये पावसाची हजेरी. रिमझिम पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका. नाशिक पुणे महामार्गावरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावर रस्त्याची दुरावस्था. सिन्नर फाटा परिसरात रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाल्यानं रोज छोटे मोठे अपघात. जमिनीच्या बदल्यात नोकरी प्रकरणात लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यांना न्यायालयाचं समन्स. यापूर्वी लालू, तेजस्वी, अखिलेश्वर यांनाही समन्स पाठवण्यात आलंय. 7 ऑक्टोबरला सुनावणी होणार. जगनमोहन यांच्या काळामध्ये तिरुपतीच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडून तिरुपतीच्या लाडूंबद्दल मोठा दावा. नायडूंच्या दाव्यामुळे आंध्रमध्ये मोठा वाद. जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात 58.85% मतदान. 7 जिल्ह्यांतल्या 24 जागांसाठी मतदान. जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच निवडणूक. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीमध्ये जाहीरनाम्याचं प्रकाशन केलं. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात 7 ठोस आश्वासनं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चांद्रयान 4 मोहिमेला मंजुरी. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आणि यासाठी 2104 कोटींची तरतूदही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटची शुक्रयान व्हीनस ऑर्बिटर मिशनला मंजुरी. या मोहिमेद्वारे शुक्र ग्रहाचा अभ्यास केला जाणार. ही मोहीम शुक्राच्या अभ्यासासाठी महत्त्वाची. जम्मू काश्मीर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला. पंतप्रधान मोदींचा श्रीनगरमध्ये आज रोड शो. सामान्य नागरिकही आता आर्मीच्या कॅन्टीनमध्ये वस्तू विकत घेऊ शकणार. या कॅन्टीनमध्ये सर्व वस्तू अत्यंत स्वस्त आणि गुणवत्तापूर्ण असतात. फक्त सैन्य दलासाठी असलेलं हे कॅन्टीन आता जनतेसाठीही खुलं. मणिपूरमध्ये याची सुरुवात झाली. भारतानं पाकिस्तानला नोटीस पाठवली. सिंधू नदीच्या पाणीवाटप करारामध्ये बदल करण्याची भारताची मागणी. सिंधू जल कराराचा आढावा घेणं गरजेचं, या नोटिसीमध्ये उल्लेख. युक्रेनचा रशियाच्या शस्त्रास्त्रांच्या डेपोवर मोठा हल्ला. रशियाच्या टव्हर भागातील अनेक क्षेपणास्त्र, बॉम्ब आणि दारुगोळा नष्ट. हल्ल्यानंतर 6 किलोमीटर परिसरात आग. या काळात भूकंपाचे सौम्य धक्केही जाणवले. रशिया पुन्हा एकदा आपलं सैन्य वाढवणार. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी सैन्याची संख्या वाढवण्याचे आदेश दिले. रशियन सैन्यामध्ये 1,80,000 सैनिकांची भरती केली जाणार. नवीन भरती डिसेंबरमध्ये होणार. लेबनॉनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये स्फोट. शेकडो वॉकीटॉकींच्या स्फोटामध्ये 9 लोकांचा मृत्यू तर 300हून अधिक जखमी. लेबनॉनच्या राजधानीमध्ये 2 बॉम्बस्फोट. संप्रेषण उपकरणांच्या नवीन स्फोटामध्ये किमान 100 लोक जखमी. अल हदाद टीव्ही चॅनलचा अहवाल. पेजर स्फोटामध्ये 3000 लोक जखमी तर 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. लेबनॉन पेजर स्फोटासाठी मोसादचं ऑपरेशन बिलो द बेल्ट. तैवानमध्ये तयार झालेल्या बॅटरीची शिपमेंट बदलली. बॅटरीजमध्ये स्फोटकं बसवल्याचं उघड. झिम्बाब्वेमध्ये 4 दशकातील भीषण दुष्काळ. लोकांना खाण्यासाठी काहीही नसल्यानं झिम्बाब्वे सरकार 200 हत्ती मारून त्यांचं मांस नागरिकांना देणार. जगाला सापेक्षतावादाचा सिद्धांत देणारे महान संशोधक आइन्स्टाईन यांच्या पत्राला लिलावामध्ये 33 कोटी रुपयांची किंमत मिळाली. 1939 मध्ये आइन्स्टाईन यांनी फ्रँकलिन रूझवेल्ट यांना हे पत्र लिहिलं होतं. शाहरुख खानचा मुलगा आर्यन वेबसिरीजच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करणार. आर्यन स्टारडम नावाची 6 भागांची वेबसिरीज तयार करत असून त्यामध्ये शाहरुख आणि सलमाननं काम केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.